आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे की जितका स्पीडअप देता येईल तितका स्पीडअप आपण द्यावा अशी विनंती करतो. ओढव्या दरम्यान मॅच कडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला सोहेल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी बॅटिंग मध्ये देखील केली आणि इम्प्रेस केलं गोलंदाजी मधून. व्हाईट बॉल फुल टॉस आणि इथे फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती तेजस गमासन, धावा 4. का सुंदर आहे, जबरदस्त टोळा आणि एक टफाकात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4, बॅक टू बॅक, दुसरा चौकार. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि दुरी और 6 की मंजुरी. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार बॅटर तेजसच्या बॅट मधून. यावेळेस सुंदर चेंडू हाताळलाय, एक छोटस कमबॅक म्हणता येईल. 5वा चेंडू इथे डॉट आला, पण मात्र स्लॉकच्या षटकामध्ये जितक्या धावा बनवायच्या तितक्या बनल्यात. आता इथून पुढे मात्र किती टार्गेट दिला जाईल टीम संदीप 11 डेहनुली या संघाला ते आपल्याला पाहिजे, कारण 4 षटकांची मॅच. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील लढव्या बॅटनं प्रहार करायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवट गोड होताना पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू डॉट आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलकावरती 20. पहिलं षटक मैदानामध्ये पाहिलं शिवशिवळेश्वर शिवळे 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संदीप 11 डेहनोली, दुसऱ्या बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची लढत जो संघ जिंकेल तो टोकावडे बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण सोहमला पाहतात गोलंदाजी करत असताना. त्याची गोलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्याच्या घडीला सोहेल. नॉन स्ट्रायकर एंडवर तेजस आहे आणि तेजस अफलातून फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतील उजव्या हातानं.
इथे टाकलेला हा चेंडू सोहेल साठी जबरदस्त पाहायला मिळतोय. किरणचं इष्टरक्षण सुंदर आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या विपक्ष इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम शिवशिवळेश्वर शिवळे. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळेल. उपसरपंच टोकवडेचे विद्यमान राहुलदादा पवार, तदनंतर अतुलदादा पवार, हेमंतदादा भोईर यांचं शुभागमन होताना पाहायला मिळेल. फटका दमदार सोहेलच्या पाठमधून नो प्लस 6 रन षटका. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊया. तिसरे पंच रोशन आता काय निर्णय देतात ते पाहायचंय आपल्याला. महत्वाचा निर्णय. इट्स अ बीमार प्लस सिक्सर. 7 धावा येतील सोहेलच्या पॅटमधून. जबरदस्त टोला आपण पाहिला. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. 28 धावा. चांगली सुरुवात शिवळे टीम मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस आणि तेजसच्या जोडीला मैदानामध्ये सोहेलला आपण पाहतोय. आणि खेळाडू उपस्थित नाहीये, परंतु जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून जबरदस्त कामगिरी करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत. फुलटॉस आणि फुलटॉसला सोडेल तो तेजस कुठला. तेजस इसामेचा हा ब्रँडेड षटकार आहे. 6 रन. संघाची धावसंख्या वाढेल. 34 धावा. एक जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ स्टार्ट. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस बीमर बॉल आहे. नो बॉल. आणि मला वाटतं गोलंदाजाला आता बंद केलं जाईल कारण हा सेकंड बीमर आहे. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू कक्षामधून हाही आवाज यायला सुरुवात झाली असेल की राहू दे, हा गोलंदाज चांगला आहे, पण त्याने 2 बीमर टाकलेत, तो नियमामध्ये बसत नाही, त्याला आता बंद केलं जाईल. आणि पाहूया इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय ते पाहायचं आता. जो संघ जिंकेल तो एकलिशाही टोकावडे या संघाच्या बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आले तादूर षटक कंप्लीट करण्यासाठी आणि फ्री हिटचा बॉल आहे तेजस साठी. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. वेल बोल्ड. चांगला चेंडू इथे हाताळताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 35. 35 धावा. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला दूरवरती पाहायला मिळतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संदीप यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 37. शिवशिवळेश्वर शिवळे विदाउट लॉस. पहिला सामना आठवडीच्या 2 षटकांमध्ये 37च धावा होत्या, परंतु तदनंतर विकेट गेल्यानंतर खूप मोठ्या अडचणीमध्ये, परंतु ध्रुव या गोलंदाजाचं विशेष कौतुक करेल. 6 चेंडू 9 धावा त्याने डिपेंड केला आणि शिवळे टीम इथे खेळते. इथे टाकलेला हा चेंडू इनसाइड आउट. व्हाट अ शॉट.
क्षेत्ररक्षक होते ते बनतील आता दर्शक. तेजस ऑन फायर, सिक्सर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतायत 43 धावा. व्हॉट अ स्टार्ट. एक जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. जास्त टीम मीटिंग घेऊ नका टीम संदीप 11 डेहनोली, कारण एक सामना अजूनही कव्हर करायचा आहे ही मॅच झाल्यानंतर. तिसऱ्या षटकामध्ये पाहूया आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क 43 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. हरी आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होती हरी या खेळाडूची. इथे टाकलेला चेंडू आणि सोहेल खरबुजे को देखकर टरबुजेने रंग बदल दिया और ये 6 रन. जबरदस्त टोला सोहेलच्या बॅटमधून षटकार आहे. 6 धावा. एकोणपन्नास धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि दोन्ही खेळाडूंसाठी विशेष टाळ्या आपण बाजू. अर्धशतकीय भागीदारी 50 अप. सोहेल हेच सांगतोय गौरव नसेल, विकी नसेल, सुधीर नसेल तर काय मी आहे ना. आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करत 50 धावांची भागीदारी. 50 अप. 50 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार आहे. हरी इथे टाकलेला तेजस साठी सुंदर बॉल हरीचा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. कमबॅक साठी जाणला जातो संदीप 11 डेहनोली. मैदानामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज. 50 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि कॉलिंग नाही पाहायला मिळाली. एक सिंगल आली या बॉलवर. संघाची धावसंख्या 51. 51 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवळे हा संघ. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना संदीप 11 हा संघ आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. थोडेसे इंजर्ड देखील होताना आपल्याला पाहायला मिळाले हरी. संघाची धावसंख्या धावफलकावर 51. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या स्पर्धेतील आकर्षक असं चषक प्रथम क्रमांकासाठी करंडक शिवछत्रपती करंडक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतो आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची आता मदत आहे. तिसऱ्या पंचांची मदत आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. एक जबरदस्त यष्टीरक्षण. OUT सोहेल पाठ टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. आता मैदानामध्ये एंटर होतील ते उदय. कशी कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला.
गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली हरीच्या या षटकामध्ये. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभ आगमन होत आहे, अतुलदादा पवार, हेमंतदादा भोईर आणि विद्यमान उपसरपंच आहे टोकावडे गावचे राहुलदादा पवार यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये, या ओजिवले गावामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मानाची सन्मानाची ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतायत आणि व्यासपीठावर आता थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभ आगमन होत आहे, विद्यमान उपसरपंच टोकावडे गावचे राहुलदादा पवार, त्याचबरोबर आपण पाहिलं अतुलदादा पवार आणि हेमंतदादा भोईर या तीनही मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे. मॅच कंटिन्यू ठेवा आणि थोडी घाई करा विनंती असेल. संदीप 11 धापलकावर धावसंख्या 51 धावा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला एक नेतृत्व उपसरपंच टोकावडेचे राहुलदादा पवार उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, या शिवछत्रपती चषकामध्ये. त्यांच्या जोडीला अतुलदादा पवार, हेमंतदादा भोईर हे देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. भावी नेतृत्व दादांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. वेलकम दादा, सहर्ष स्वागत. इथे लागलेला हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये बिग हिट केला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायचं, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. षटकार तेजाच्या बॅटमधून 6. ती 57 त्यामध्ये 41 बनवल्या त्या तेजसने. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. संदीप झेल झाला, फलंदाज तेजस बाद. मागील सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे प्रदीप शिरोसे, सिक्सर किंग, याने शेवटच्या बॉलवर षटकार खेळत एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं होतं शिवळे टीमला. तो हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील. 57 धावा धावफलकावर. सुपाचा हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. आणि इथे पाहता पाहता तिसऱ्या पंचांची मागणी आहे. 2 धावा कंप्लीट आहेत का ते पाहायचं आपल्याला. ऑफिशियल अंपायर आउट आहे, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील ते बाळामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये बाळामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा संख्या 58.
58 58 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बाळामते मैदानाच्या आतमध्ये दाखल. वन ऑफ द लेजंड बाळामतेच्या पाठमधून चेंडू सीमा पार. षटकार वाघ अजूनही जिवंत आहे ते दाखवत असताना बाळामते त्याच्या पाठमधून हा षटकार आहे. साधावा. धावफलकावर धावसंख्या 64 धावा 64. पुन्हा एकदा बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल झाला फलंदाज बाद बाळामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये महेश पांगर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 बाद 64. शेवटचा एक चेंडू शिल्लक. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपण पाहतायत महेश पांगर यांना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार आहे. धावफलकावर धावसंख्या 65 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावर. 66 धावांचा आव्हान आहे. तोपर्यंत आपण काही सन्मान व्यासपीठावर करूया. त्यामध्ये विद्यमान उपसरपंच टोकावडेचे राहुल दादा पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी भावेश दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. राहुल दादा पवार उपसरपंच टोकावडे त्यांचा विशेष सन्मान विद्यमान सरपंच भावेश दादा पवार यांच्या वतीनं केला जातो. दादांचा मनापासून आभार. उपसरपंच आहेत. पुढील काही काळामध्ये सरपंच व्हावेत. सरपंच झाल्यानंतर जेडपी सदस्य व्हावेत हीच इच्छा आमच्या आयोजक कमिटीकडून. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. राखीव जागा असतील काही जागी, परंतु येईल ओपनला पण येईल. कधीतरी संधी ओपनला देखील येणार आणि त्यावेळेस आता सरपंच नक्की होतील. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. अतुल दादा पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी रोशन यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान आलेल्या प्रत्येक मान्यवराचा अतिथी गणाचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. तदनंतर हेमंत भोईर सर यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. दर्शन निश्चित आपण कुठं असाल तर संपर्क साधा. यानंतर आपला विशेष सन्मान आहे. विशेष सन्मान आपण हेमंतदादा भोईर रोहित यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. या स्पर्धेला मोलाची मदत ज्यांची लाभल्या त्यामध्ये राहुल दादा पवार, अतुल दादा पवार, हेमंतजी भोईर. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं खूप चांगलं समालोचन आपण ऐकलंय असे दर्शन निश्चिते मामू यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आणि मी भावेश दादा, अमोल दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मामूचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आणि यानंतरची संपूर्ण इनिंग मामू करतील. विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो मान्यवरांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. अप्रतिम समालोचक आहेत याच विभागातील आणि त्यांचा विशेष सन्मान आणि त्यांच्याच वाणीतून आपण पुढील 4 षटकं ऐकणार आहोत. धन्यवाद. बॅट्समन चला थोडंसं फास्ट हरेश, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. तुमचा एक संघ जिंकणार आहे आणि त्याला क्वार्टर फायनल खेळायचे, त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करणं गरजेचं राहील. ही महत्वाची सूचना. हरेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात याच विभागातील टोकावडे गावचा आवाज दर्शन निश्चिते मामू यांना. धन्यवाद निखिल सर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला हरेश आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. जिथे पाठला करायचा 24 बॉल आणि
24 चेंडू आणि 66 बनवायचे. त्याचबरोबर व्यासपीठावरती स्थान बनणं टोकवडे गावाचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य राहुलदादा पवार, त्याचबरोबर अतुलदादा पवार आणि हेमंतदादा भोईर ते देखील उपस्थित आहेत. स्पेशली ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. स्पेशली टोकावडे टीमची मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. उडव्या दरम्यान मॅचकडे जिथे पाठलाग करायचा 24 चेंडू आणि 66 धावांचा स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहतोय हरेश. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती तेजसला आपण पाहतोय. प्रदीप शिरोशी सर, विनंती असेल जरा वेळ वाचवणं फार महत्वाचं, कारण बॅड लाईटचा इफेक्ट पडत चाललेला आणि अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा. गोलंदाज तयार, तेजस इसामे. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतील. रनअप थोडसा चुकीचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल, पंचांचा हिरवा कंदील. पहिलाच बॉल, इथे विकेटची संधी. पहिल्याच बॉलवरती नाद, नष्कर, पनवती, अवदसा, लचांड, लपांड. पहिला हादरा, पहिला गडी करत पहिल्याच चेंडूवरती पहिला मुतकडा बाहेर. फलंदाज बाद. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 23 चेंडू आणि 66 पाठलाग करायचा आहे. आव्हान मोठं आहे, मात्र अशक्य नाहीये. यावेळेस देखील पहिलाच बॉल, एक टफाकात बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्ट जसा स्लॉट मध्ये आला तसा पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. डेहनोली, किरण घोरटच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार, आपटबार आणि ते फटका सुंदर आहे. एक टफाकात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा 4, चौकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती तेजसवरती आक्रमण. यावेळेस देखील सुंदर चेंडू होता आलाय. ते सरार कमबॅक म्हणता येईल. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि लगेचच डॉट बॉल आलेला. गोलंदाज तयार, आव्हान मोठं आहे. इथून पुढे आक्रमकतेची भूमिका स्वीकारावी लागेल. चेंडू हवेमध्ये, एक टफाकात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण घोरटच्या बॅटमधून चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक अजून देखील मार्ग असता. 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना दिसतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक, अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक आणि ते टिपला जाईल आणि संपला बॅटर. किरण घोरट साखेल. किरण घोरट बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 14 बनवल्यात, मात्र 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातील त्या 16 धावा. अजून देखील इथून 18 चेंडू मध्ये 50 बनवायचं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप
लेजंड ऑफ द क्रिकेट, खूप वर्षाचा अनुभवाच्या जोरावरती खेळ खेळणारा खेळाडू संदीप घोरड. किती पाठलाग करायचं, 18 चेंडू आणि 50 धाबांचं कोण कोणावरती हबी ठरतं ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती उदय इसामे, इनकमिंग रायझिंग स्टार. स्ट्रायकर एंड वरती बॅटरला पण पाहतोय हरेश. 18 चेंडू 50चं समीकरण, चेस होतील की डिफेन्स ते आपल्याला पाहायचं. एवढे देखील फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं चेंडू वरती एक टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला महेश बांगर आणि इथे एक धाव कंप्लीट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकर एंड वरती संदीप. इथे सुंदर चेंडू हाताळला. मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल, आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. इथे आता सिंगल डबल चालणार नाही, षटकार आणि चौकारांची अतिशय बाजी लागेल, कारण आव्हान फार मोठं आहे. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळलाय, लाईन आणि लेन चांगली आहे. उदयचे लगोपाठचे 2 चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतात. 17 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती यावेळेस देखील शफल झाले होते आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. संदीप घोरड कॅप्टन आहेत संघाचे सर्वे सर्वा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती यावेळेस देखील अक्षरशः चेंडू सोडून दिलाय. लाईन आणि लेंथ खराब आहे, ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 18 धावा. गोलंदाज तयार, यावेळेस देखील बॅटची एज. इथे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. सिंगल इथे कंप्लीट होतं. स्ट्रायकर एंड वरती बॅटर हरेश. अत्यंत गरज आहे मोठाल्या फटक्यांची, षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण आव्हान फार मोठा. तर नक्कीच त्या दोन्ही संघांच्या दरम्यान एका बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे आहे, तर दुसऱ्या बाजूला संदीप इलेव्हन डेहनोली. जो संघ जिंकेल फाईट करेल एकलेशाही स्पोर्ट्स टोकावडे या संघासोबत. एवढेच देखील बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार, ओव्हर द रोप, सिक्सर. बारा चेंडू आणि 41चं समीकरण. बारा चेंडू आणि 41चं समीकरण आहे. कोण कोणावरती हवी ठरतं. आव्हान थोडस मोठं जरूर आहे, मात्र अशक्य नाहीये, कारण निखिल सर काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा खेळ जर कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. बारा चेंडू आणि पाठलाग करायचं 41. स्ट्रायकर एंड वरती बॅटर संदीप, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. जिकडे दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती हरेश, त्याची बॅट तापली, त्याच्यापर्यंत स्ट्राईक जाईल का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस बॉल, अडव्या बॅटनं तिथे जुगल, आणि इथे जुगलची जुगलबंदी चालते. क्षेत्ररक्षण सातत्याने सुंदर होताना पाहायला मिळत आहे. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने
धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. समीकरण 11 चेंडू 40चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती पार असला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती हरेश. यावेळेस ऑन साइडला फटका एक्झिक्युटिव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षक एक कंप्लीट केली आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. संदीप घोरडला माघारी परतावं लागेल. संदीप घोरड बॅक टू द पवेलियन. बॅटर दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 10 चेंडू 41चं समीकरण. 39चं समीकरण. 10 चेंडू 39. स्ट्रायकर एंड वरती बॅटर हरेश. एवढेच देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे उदय सामे आलेत. एक धाव कंप्लीट आणि इथे विकेट सॅक्रिफाईस जरूर करायची होती. इथे चेक केलं जाईल की विकेट कोणाची आहे, दत्ताची आहे की हरेशची आहे. त्याचबरोबर कोवडे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सामान्य संजीवजी साखरे सर, त्याचबरोबर नितीनजी घाग साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं करूयात या शिवछत्रपती चषकाच्या महारण संग्रामामध्ये सहर्ष स्वागत. स्ट्रायकर आउट. एक मिनिट हरेश, तो फलंदाज बाद आहे. थोडासा तो पुढे आला होता ज्यावेळेस बॉल लावलेला आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. 9 चेंडू 39 बनवायचे. देखील आडव्या बॅटनं प्रहार केला. विकेट आली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. आठ चेंडू आणि 38चं समीकरण. निखिल सर, तर 2 मोठाले फटके आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल यात शंका नाहीये, कारण सिक्सर किंग अजून मैदानाच्या आतमध्ये. बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एवढेच देखील आडव्या बॅटनं प्रहार करायचा आहे. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. दरम्यान एक सिंगल आली आणि धावसंख्या धावफलकावरती 29 नाव ऑन द बोर्ड. ऑन स्क्रीन देखील तुम्ही पाहू शकता की टोकवडे गावाचे विद्यमान उपसरपंच आणि त्याचबरोबर संजीवजी साखरे सर यांची काहीतरी थोडीशी बातचीत चालू आहे. आमच्या टेनक्रिक लाईव्हचे कॅमेरामॅन ते कव्हर करतात. दरम्यान बोलूयात मॅचकडे. एवढेच देखील आडव्या बॅटनं प्रहार केला महेश बांगर. वा,
जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सातत्याने इम्प्रेस करतात क्षेत्ररक्षणामध्ये महेश बांगर. इथे सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फटकावरती 30 धाव. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. सहा चेंडू आणि 36 धावा बनवायचे. 6 बॉल वरती 6 षटकार मारावे लागतील. आव्हान अवघड आहे, फारच अवघड आहे. मात्र एखादा खराब बॉलवर, त्या खराब बॉल वरती जर फटका चांगला आला तर मात्र काहीतरी होऊ शकतं. पहिलाच बॉल, एकही धाव नाही. 5 चेंडू 36चं समीकरण. औपचारिकता राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये म्हणायला हरकत नाही. एवढीच देखील बॅटनं प्रहार करायचा आणि बालामध्ये तुम्ही पाहू शकता पायाखाली चेंडू स्टॉप केलं. त्याचबरोबर व्यासपीठावरती स्थान पण प्रमुख पाहुणे थोडंसं शुभ सन्मान आपण राहिलेलं आहे ते करून घेऊ. संजीवजी साखरे साहेब त्यांचं देखील शुभ सन्मान करायचा आहे. भावेश दादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर नितीनजी घाग साहेब त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. एवढेच देखील चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल तेजस आणि कॅच कॅरी होताना पाहायला मिळते. सुंदर झेल आणि फलंदाज फेल. आजच्या दिवसाचा विचार केला निखिल सर तर संपूर्ण दिवस एका बाजूला श्रीकांत पवारने गाजवलं तर दुसऱ्या बाजूला तेजस इसमेने गाजवला. या पुढील होणारी सामना नक्कीच दोन्ही मातबर संघ समोरासमोर येणार आहेत. त्यामध्ये कोण विजय होतोय ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान इथे शुभ सन्मान केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता भावेश दादा पवार आणि त्याचबरोबर नितीनजी घाग साहेब पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. बॅटर भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. ध्रुव गोलंदाजी आपण ट्रॅकवरती त्याला पाहतो. एवढेच देखील सुंदर चेंडू आता लाईन आणि लेन चांगले आहे. शिवड्या संघाचा विचार करायला गेला तर सूरज सर काय कामगिरी राहिली आहे, अफलातून त्यांची कामगिरी राहिली आहे. खाटेकर संघाच्या विरोधामध्ये 9 चेंडू 9 बनवायच्या होत्या, त्या धावा डिफेन्स केल्या. 9 चेंडू मध्ये 9 बनवायच्या असताना डिफेन्स करून जबरदस्त खेळ त्यांना मैदानामध्ये साकारला. देखील तेजसचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतो. आणि इथे चला टॉस साठी यायचंय. शिवशिवळेश्वर शिवड्या संघाचा कॅप्टन आणि 41